हॅलो, गुड मॉर्निंग. हॅपी संडे. गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली आज गप्पा मारण्यासारख्या पण वाटत आहेत, पण शांत राहून हा व्हिडिओ पण शेअर करते. सो मला गाणी ऐकायला खूप आवडतं. आपण यूट्यूबवर प्लेलिस्ट कशी करायची ते बघूया. तर तुमच्या आवडीचं गाणं सिलेक्ट करा आणि गाणं सिलेक्ट केलं की तिथे खाली हा असा आयकन येतो फ्लॅग सारखा. तिथे क्लिक केलं की तो ऑप्शन विचारतो सेव्ह टू प्लेलिस्ट. आता आधी तुम्ही प्लेलिस्ट केली असेल तर हरकत नाही, पण ही तुमची पहिली प्लेलिस्ट असेल तर इथे न्यू प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन आहे आणि न्यू प्लेलिस्टमध्ये तुम्ही तुमचं प्लेलिस्टचं नाव द्या आणि ती फक्त तुमच्यासाठीची प्लेलिस्ट असू शकते. तुम्ही ती पब्लिकसाठी अवेलेबल करू शकता किंवा तुम्ही ती तुमच्या एखाद्या म्हणजे फॅमिली मेंबर्स बरोबर कोलॅबरेट करू शकता. तर सगळेजण त्याच्यात गाणी ॲड करू शकता. सो अशी ही सिम्पल प्लेलिस्ट क्रिएट करा. आता आज प्लेलिस्ट का क्रिएट करायची आठवण आली आणि हा व्हिडिओ केला कारण एकदम सकाळी छान गाणी ऐकावीशी वाटली आणि प्लेलिस्ट केली नव्हती मी जनरली आता सवय झाली आहे तर पटकन सर्च करून एखादं गाणं डोक्यात आलं, सर्च केलं, ऐकलं असं होतं. पण पूर्वी कॅसेट्स होत्या आणि वॉकमॅन होता आणि कॉलेजमधून सुट्टीच्या दिवशी अशी कागदावर मोठी गाण्यांची लिस्ट निघायची. दुकानात जायचं, नवीन कॅसेटवर 40 गाणी राहतील अशी कॅसेट घ्यायची आणि ती दुकानात नवी कोरी कॅसेट आणि हा कागद, जी गाणी आपल्याला ऐकायची ती द्यायची, त्याच्याकडून रेकॉर्ड करून घ्यायची आणि मग बस वॉकमॅन गाणी आणि आपण मस्त टाईम. आणि हीच गाणी मग कॅसेट्स हॉस्टेलमध्ये वाजायच्या आणि सकाळी घरी स्वयंपाक करतानाही चित्रगीत लावायची तेव्हा गाणी ऐकायचो. आईबाबांना पण गाण्याची खूप आवड होती तर आमच्याकडे केरॉके पण होता. मग केरॉके आल्यावर मग ते म्युझिकवर माईकवर गाणं म्हणून आणि गाणं शिकलेलं नसताना गाणं गाणं पण नाही म्हणता येणार, गाणं बोलणं इतकं ते आय डोंट थिंक की कधी असं मस्त ऑडिओ रेकॉर्ड झाला असेल, पण ट्राय करायचो. मग ते केरॉकेमध्ये दोन कॅसेट घालून या कॅसेटमधलं त्या कॅसेटमध्ये रेकॉर्डिंग करायचं. असं काय काय मजा, फॉरवर्ड करा, बॅक करा, मग त्याच्यातलं रीळ निघायचे, मग ते पेनने टाईट करायचे. अशा खूप 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 आठवणी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाणी ऐकणे. तर मस्त सकाळी किंवा संध्याकाळी निवांत वेळ आणि गाणी ऐकणे, आहा, छान वेळ जातो. सो हा वीकेंड एकदम रिलॅक्स, काहीही शिकायचं नाही आहे, स्पेसिफिक करायचं नाही आहे, पण आपलं एखादं गाणं किंवा तुम्हाला वाचनाची आवड असेल तर वाचन करा. एखादं पुस्तक हातात घेऊन स्वतःसाठी वेळ काढा आणि एन्जॉय करा. मी इथे 2 प्लेलिस्ट बनवल्या आहेत. मी थोडीच गाणी म्हणजे आता दाखवायला म्हणून सुरू केली, तर थोडी मराठी गाणी आणि थोडी हिंदी गाण्यांची प्लेलिस्ट बनवली आहे. पण तुमचं आवडीचं एखादं गाणं आणि त्या गाण्यामागची आठवण हे पण नक्कीच शेअर करा. आणि गाण्यांवरून आठवलं खरं तर म्हणजे म्युझिक कॉलेज गॅदरिंग्सला जसं डान्स परफॉर्मन्स होते, गाणी गाणारे पण होते. मी माझ्या फ्रेंड्स आम्ही सगळे डान्स परफॉर्मन्समध्ये होतो, पण गाणी म्हणणारे छान होते. आणि त्याच्यातलं म्हणजे मी आत्ता इथे टिपिकल हिंदी सॉंग्स 2-3 ॲड केली आहे जी गाणी गायलीच जायची. आणि त्याच्याबरोबरच आठवणीचा भाग म्हणजे फिश पॉन्ड्स. तर मी त्या दिवशी असंच मुलीला विचारलं का कोणाला आठवत नाही की म्हटलं तुम्ही फिश पॉन्ड्स माहिती आहे का तुम्हाला? तर कोणी ऐकलं नव्हतं काय असतं हे फिश पॉन्ड्स म्हणजे. आणि मग तो विषय समहाव तिथेच राहिला आणि आज मला परत आठवण झाली तर मग म्हटलं चला ए आयचा जमाना आहे, गुगलला चॅट करून विचारूया की तू तरी ऐकलंयस का रे बाबा फिश पॉन्ड्स. आणि म्हणजे मी विचारतानाच म्हटलं की हा इज इट ओनली इन इंडियन कॉलेजेस इन 1990s or 2000s मे बी. सो अँड बिंगो, आय वॉज राईट ऑन द स्पॉट. म्हणजे हा कन्सेप्ट तेव्हाचा होता खूप
आणि इट वॉज लाईक अ रिच्युअल, किंवा म्हणतो ना आपण गॅदरिंगमध्ये फिश पॉन्ड्स तर असलेच पाहिजेत असं होतं. म्हणजे एक स्पेसिफिक छान होस्ट जो छान वाचतो, आणि एक बॉक्समध्ये सगळ्यांनी फिश पॉन्ड्स द्यायचे असतात. एक जण येणार, पिक करणार, वाचून दाखवणार, गेस करणार लोक की हा फिश पॉन्ड कोणाला मिळाला, आणि तो व्यक्ती जायचा स्टेजवर आणि ऑफकोर्स त्याला एक रोज किंवा चॉकलेट द्यायचं, जस्ट टू टेक इट व्हेरी लाईटली. सो मी असंच म्हणजे ते सर्च करताना मला खूप म्हणजे त्या आठवणींचा उजाळा झाल्यासारखं. पण इट वॉज अ नाईस कन्सेप्ट. सो मी खरंच यायला विचारल्यावर त्यांनी माझ्या याला खूप दुजोरा दिला की हो, फिश पॉन्ड म्हणजे इट इज लाईक अ witty way or a funny way to taunt someone, and it was a culture in 1990s 2000s in India in colleges. तुम्हाला असे काही फिश पॉन्ड्स आठवत आहेत का जे तुम्हाला मिळालेले किंवा तुम्ही कोणाला तरी दिलेले? तर नक्की इथे लिहा. म्हणजे कॉमन वन्स वेअर एक फुल दो माली, म्हणजे एक मुलगी आणि दोघं त्याला तिच्यावर मरणारे असतात. तर दॅट वॉज अ मोस्ट कॉमन आय फील. त्याच्यानंतर फुलों का तारों का सबका कहना है, म्हणजे जे एखादी मुलगी सगळ्या मुलांना भाऊ मानत असते तिच्यासाठी दिलेला फिश पॉन्ड्स. आणि असे बरेच अनंत फिश पॉन्ड्स असायचे. पण मी इथे म्हणजे जस्ट शेअर करते लिंक जिथे मी वाचलं, आणि मला खूप मजा आली वाचून. तर तुमच्या आठवणीतले किस्से मला नक्की ऐकायला आवडतील. चलो देन, इसी मोड पे वापस back to songs. Listen to wonderful music, whichever songs you like, or just the music, instrumental music, काहीही जे तुम्हाला आवडतं ते मस्त ऐका, एन्जॉय करा. आणि आठवणीतलं म्हणजे माझ्या बाबांनी मला आय थिंक पहिला गिफ्ट विच आय हॅड कॅरीड फॉर मेनी इयर्स वॉज वॉकमॅन. आता तर सगळं मोबाईलवर या सगळ्या गोष्टी आल्या आहेत, पण आय थिंक सोनीचाच वॉकमॅन होता, मला कंपनी आठवत नाही आहे. पण म्हणजे पूर्वी असं ते वॉकमॅन कॅसेट्स. आणि मग आमच्याकडे असे स्पेसिफिक सिंगर्स होते, ते नेहमी ती गाणी गायचे, स्पेसिफिक हिंदी सॉंग्स. म्हणजे काही असे छूकर मेरे मन को, कभी अलविदा ना कहना, किंवा जब कोई बात बिगड़ जाए. सो दोज वेर लाइक अ गो टू सॉन्ग्स की ये बंदा आया है तो ये गाने तो गाएगा ही गाएगा, या फिर पब्लिक चिल्लाता था कॉलेज का कि सॉन्ग दैट सॉन्ग. गर्ल्स में बहुत सारे अच्छे सिंगर्स थे, छान नाजूक आवाजाची. आणि माझं कॉलेज म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात असलं तरी देर वॉज अ मिक्स क्राऊड. सो मोस्ट ऑफ द टाईम इट वॉज लाईक हिंदी सॉंग्स. म्हणजे सगळ्यांचे असे स्पेसिफिक जॉनर्स होते. मला SP आवडतो, मला कोण आहेत नावं पटपट पटपट सांगा. SPची गाणी. मग कोणाला गझलच आवडायचा, मग जगजीत सिंग आवडायचा. आणि फन इट वॉज, मस्त मजा. आम्ही आपले रसिक मंडळी सगळी गाणी आवडतात, सगळे जॉनर्स आवडतात. आता म्हणजे लेकी बरोबर BTS पण ऐकते. म्हणजे डान्सवालं गाणं, अपबीट गाणं लागलं की डान्स करायचा, शांत गाणीमध्ये मस्त हरवून जायचं. बट म्युझिक इज समथिंग रिअली क्लोज. म्हणजे सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरात, आई बाबा भाऊ. आय थिंक एव्हरीबडी हॅज देअर स्पेसिफिक म्युझिक टेस्ट अँड लव्ह टू लिसन टू म्युझिक. सो अशा प्लेलिस्ट आता म्हणजे बनवून ठेवा. बरेचसे फीचर्स असतात आपल्या आजूबाजूला, आपण वापरत नाहीत. एखादं गाणं, एखादं असं होतं का तुमच्याबरोबर की सकाळी आज एखादं गाणं आपण गुणगुणायला लागतो, मग लक्षातच येत नाही की आज हे गाणं का, म्हणजे का मला आठवत आहे त्या ओळी. आणि मग दिवसा कधीतरी कुठेतरी तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा जस्ट वॉकिंग बाय असतं, तेव्हा त्या गाण्याचे स्वर परत तुमच्या कानावर पडतात, आणि मग ते असं जसं डोक्यात आलं तसं निघून पण जातं, त्याला काही हे नसतं. बट समटाईम्स इट जस्ट हॅपन्स की छानसं एक गाणं सकाळपासून त्याची धून डोक्यात असते, आणि मग छान वाटतं. अगदी काम करताना पण गाणं लावून ठेवायचं, म्हणजे ती पण एक मला सवय होती. ऑफिसमध्ये सुद्धा
कानामध्ये हेडफोन्स घालून गाणी लावून काम करायची. म्हणजे तेव्हा ते फक्त बॅकग्राऊंड म्युझिक असायचं. मे बी इट ऑल्सो हेल्प्स मी टू फोकस वॉट आय एम डुईंग, आणि आजूबाजूचे कोणी येऊन डिस्टर्ब नाही करायचं. तर एका झोनमध्ये जाऊन तुम्ही काम करता. किंवा घरी कधी साफसफाई करताना पण मस्त गाणी लावून ठेवायची. वेळ कसा जातो कळत नाही, कामाचा क्षीण येत नाही. सो गाणं हे छान आहे, ऐकावं सगळ्या प्रकारची गाणी. तुम्हाला जे आवडतात तो जॉनर नक्कीच नक्कीच सांगा. आणि कीप लिस्निंग टू म्युझिक, कीप सिंगिंग. बाथरूम सिंगर असाल तरी पण एन्जॉय. बाय.